विचार करा, आपण दिवसभर एका वातानुकूलित ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेलो आहोत. एसी अगदी छान चालू आहे आणि शरीराची हालचाल म्हणाल तर फक्त बोटे कीबोर्डवर फिरत आहेत. हां, अगदीच. म्हणजे कोणतंही जड ओझं उचललेलं नाहीये किंवा उन्हात पायपीट केलेली नाहीये. तरीही संध्याकाळी 5-6 वाजता असा काही प्रचंड थकवा येतो, जणू काही आपण 10 किलोमीटरची मॅरेथॉनच धावून आलो आहोत. हो ना. किंवा एखादा मोठा डोंगर खोदून आलो होत असंच वाटतं. अगदी बरोबर. शरीराने काहीही मेहनत न करता येणारा हा थकवा शारीरिक नसून तो 100% मानसिक असतो. आणि असं का होतं? यामागचं नेमकं विज्ञान आणि मानसशास्त्र काय आहे, याच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत. नक्कीच. आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण डोंट स्वेट द स्मॉल स्टफ ॲट वर्क या गाजलेल्या पुस्तकातील विचार आणि मास्टरिंग द आर्ट ऑफ लेटिंग गो या संकल्पनेवरील संदर्भ साहित्यांची पाने उलटणार आहोत. आणि या साहित्यातून समोर येणारा सर्वात मोठा आणि कदाचित अनेकांसाठी धक्कादायक असणारा निष्कर्ष हा आहे की माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात मोठी समस्या पैसा किंवा कामाचा अफाट ताण ही नसतेच. बापरे, मग काय असते? आपली सर्वात मोठी समस्या असते अत्यंत क्षुल्लक म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींना फाजील महत्त्व देण्याची सवय. साध्या शब्दात सांगायचे तर ओव्हर थिंकिंग. आपण आपल्याच विचारांच्या जाळ्यात स्वतःला अडकून घेतो. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. संदर्भ साहित्यात एक अतिशय ठळक दावा केला आहे की आपल्या आयुष्यातील 90% समस्या ह्या खऱ्या नसतातच. होय, 90%. म्हणजे त्या फक्त आपल्या कल्पनेत जन्म घेतात आणि तिथेच वाढतात. हे वाचल्यावर साहजिकच असा प्रश्न पडतो की जर समस्या खऱ्या नसतील तर आपल्याला होणारा तो त्रास, तो ताणतणाव इतका खरा का वाटतो? याचं मुख्य कारण म्हणजे आपण प्रत्यक्ष घडलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा आपण लावलेला अर्थ या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची गल्लत करतो. म्हणजे आपणच अर्थ काढतो. अगदी. पुस्तकात अतिशय अचूकपणे मांडले आहे की ताणतणाव किंवा स्ट्रेस हा कधीच बाह्य गोष्टीतून किंवा परिस्थितीतून थेट आपल्यापर्यंत येत नाही. स्ट्रेसची निर्मिती आपण त्या परिस्थितीचा जो अर्थ लावतो त्यातून होते. म्हणजे घटना एकच असते, पण त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला मानसिक थकवा ठरवतो. अगदी तसंच. एक अगदी रोजच्या आयुष्यातलं साधं उदाहरण घेऊया. समजा ऑफिसमध्ये एखादा सहकारी अचानक उद्धटपणे बोलला किंवा त्याने एखाद्या प्रश्नाचं रागाने उत्तर दिलं. हे तर रोजचंच आहे. हो ना? आता इथे आपल्यासमोर प्रतिक्रिया देण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे ते सगळे शब्द स्वतःच्या मनाला लावून घेणे. त्याने माझ्याशी असं कसं काय बोललं, माझा काहीच सन्मान नाही का, मी नक्की काय चूक केली, असे विचार करत दिवसभर स्वतःला आतल्यात खात राहणे. आणि दुसरा मार्ग म्हणजे कदाचित आज त्याचा दिवस वाईट गेला असेल, ट्रॅफिकमध्ये अडकला असेल किंवा घरात काही वैयक्तिक अडचण असेल, असा विचार करून ती गोष्ट तिथेच सोडून देणे. खरंच दोन्ही पर्यायांमध्ये बाह्य परिस्थिती तीच आहे, त्या व्यक्तीचे उद्धट वागणे तेच आहे, पण आपण निवडलेली प्रतिक्रिया आपल्या पूर्ण दिवसाचा आणि पर्यायाने आयुष्याचा दर्जा ठरवते. हे म्हणजे एखाद्या उन्हात भिंग घेऊन बसण्यासारखं आहे. म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास. बरोबर. नुसतं पाहिलं तर एखादी मुंगी साधीच दिसते, पण त्या भिंगातून ती हत्तीसारखी मोठी आणि भयानक वाटू लागते. अगदी तंतोतंत उपमा आहे ही. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते भिंग एकाच जागी जास्त वेळ धरून ठेवलं तर त्यातून कागदाला आग लागते. आपण आपल्या विचारांचं भिंग छोट्या गोष्टींवर असं धरून ठेवतो की आपण स्वतःलाच जाळून घेतो. होय, आपण स्वतःचे शत्रू बनतो. पण इथं मला एक प्रश्न पडतो. आपण प्रत्येक गोष्ट स्वतःशी म्हणजे पर्सनली का जोडून घेतो? समोरच्याचा मूड खराब असला तरी आपल्याला लगेच असं का वाटतं की हे आपल्यामुळेच झाले आहे? मानवी मानसशास्त्राचा एक अतिशय गुंतागुंतीचा भाग आहे. म्हणजे बघा, आपण नकळतपणे प्रत्येक बाह्य घटना आपल्या इगो आणि आपल्या सेल्फ व्हॅल्यूशी जोडतो. स्वतःच्या मूल्याशी. बरोबर. जेव्हा कोणी उद्धट वागतं तेव्हा आपला मेंदू त्याला फक्त एक वाईट प्रसंग न मानता ती आपल्या सामाजिक स्थानावर किंवा अस्तित्वावर आलेली आच मानतो. अरे छा. कुणाचा मूड खराब असणे याचा अर्थ असा अजिबात नसतो की आपण बिनमहत्वाचे आहोत. पण इथे आणखी एक घटक काम करतो, तो म्हणजे परफेक्शन, म्हणजेच परिपूर्णतेचा अट्टहास. म्हणजे स्वतःच्या कामातच नाही तर इतरांच्या प्रतिक्रियेतही आपल्याला सगळं अचूक आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे हवं असतं. होय, आणि वास्तवात कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते. जे लोक प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक संवादात आणि इतरांच्या प्रत्येक रिस्पॉन्समध्ये परफेक्शन शोधतात तेच सर्वात जास्त तणावात जगतात. कारण सगळं त्यांच्या मनासारखं होत नाही. अगदी बरोबर. कारण जेव्हा जगातील गोष्टी त्यांच्या ठरलेल्या स्क्रिप्टनुसार घडत नाहीत
तेव्हा त्यांना वाटतं की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. म्हणूनच सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा तो व्यर्थ प्रयत्न सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे. आपला दृष्टिकोन समस्या कशी मोठी करतो हे आपण पाहिलं. पण आता मला त्या प्रक्रियेच्या मुळाशी जायचं आहे, जिथे आपला मेंदू एका अत्यंत साध्या परिस्थितीला भयंकर गुंतागुंतीचं बनवतो. हां, ओव्हर थिंकिंगची प्रक्रिया. हो. साहित्यात एक अतिशय रंजक आणि प्रत्येकाला ओळखीचं वाटणारं उदाहरण दिलंय. मेसेज पाठवल्यावर रिप्लाय न येण्याचं उदाहरण. हो, हे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. खरंच, समजा आपण कुणाला तरी एक महत्त्वाचा मेसेज पाठवला. पहिली 5 मिनिटे सर्व काही ठीक असतं, पण 10 मिनिटांनी डोकं चक्रावू लागतं, वाटतं की समोरचा बिझी असेल. 30 मिनिटांनी विचार येतो की त्याने मेसेज बघितलाय, पण तो मुद्दाम इग्नोर करत आहे. आणि 1 तासानंतर तर मेंदूत एक पूर्ण चित्रपटच तयार होतो की नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. होय, मी मागच्या वेळी काहीतरी चुकीचं बोललो होतो म्हणूनच हा दुरावलाय, असे विचार सुरू होतात. अगदी तसंच. वास्तवात तो माणूस कदाचित फक्त मीटिंगमध्ये असू शकतो किंवा फोन दुसऱ्या खोलीत चार्जिंगला लावलेला असू शकतो. हाच तो विचारांचा चक्रव्यूह आहे. सुरुवातीला तो फक्त एक छोटासा विचार असतो, मग त्याचा प्रश्न बनतो, प्रश्नाचा संशय बनतो आणि संशयाचे रूपांतर एका मोठ्या खोट्या गृहीतकात होते. म्हणजे अझम्पशन. बरोबर. हळूहळू आपला मेंदू त्या स्वतःच तयार केलेल्या खोट्या कथेला 100% सत्य मानू लागतो. पण इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. आपला मेंदू नेहमी सगळ्यात वाईट परिस्थितीचा म्हणजेच वर्स्ट केस सिनॅरिओचा विचार का करतो? चांगला प्रश्न आहे. तो काही आपल्या शत्रू नाही, मग तो आपल्याला असा मानसिक त्रास का देतो? कदाचित तो आपल्याला संभाव्य धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो ना? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. जर आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर आपला मेंदू हजारो वर्षांपासून धोक्याची घंटा ओळखण्यासाठीच डिझाईन केलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळापासून. होय, जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहायचे तेव्हा गवताची सळसळ ऐकल्यावर तिथे कदाचित वाघ असेल असा विचार करणं त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक होते. बरोबर. ज्यांनी तिथे फक्त वारा असेल असा विचार केला ते कदाचित जगलेच नाहीत. अगदी बरोबर. त्यामुळे आपला मेंदू नेहमी सर्वात वाईट काय होऊ शकतं याचाच आधी विचार करतो. पण अडचण अशी आहे की आजच्या आधुनिक काळात आपण जंगलात राहत नाही. हो, आता वाघ नसतात समोर. आज गवताची सळसळ नसते तर तो रिप्लाय न आलेला ईमेल असतो. पण आपल्या मेंदूची प्रणाली अजूनही जुनीच आहे. अरे बापरे. संरक्षणाच्या या नादात मेंदू आजच्या काळात आपल्याला प्रचंड मानसिक त्रास देतो. म्हणूनच साहित्यामध्ये यावर मात करण्यासाठी एक प्रभावी तंत्र सुचवले आहे. आणि ते तंत्र म्हणजे जेव्हा असा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला थेट आव्हान देणे. बरोबर? हो. जेव्हा डोक्यात एखादी भीतीदायक कथा तयार होते तेव्हा स्वतःला एक साधा पण धारदार प्रश्न विचारायचा. हे तथ्य आहे की फक्त माझे गृहीतक? फॅक्ट विरुद्ध अझम्पशन. अगदी. उदाहरणादाखल, त्याने मला रिप्लाय दिला नाही, तो माझ्यावर रागावलाय. यात रिप्लाय न येणे हे एकमेव तथ्य आहे, पण तो रागावलाय हे 100% आपले गृहीतक आहे. खूपच सोपं आणि प्रभावी आहे हे. हो. जेव्हा आपण जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे हा प्रश्न स्वतःला विचारतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या डोक्यातील 90% भीती ही केवळ गृहीतकांवर उभी असते. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. आणि जेव्हा आपला मेंदू सर्वात वाईट विचार करेल तेव्हा आपण जाणीवपूर्वक सर्वात चांगल्या परिणामाचाही विचार करून एक समतोल साधला पाहिजे. बेस्ट केस सिनारिओ. नक्कीच. म्हणजे जर तो मला इग्नोर करत असेल, असा विचार येत असेल, तर कदाचित तो मला काहीतरी सरप्राईज देण्यासाठी प्लॅन करत असेल असाही विचार करून बॅलन्स करता येतो. वास्तवाचा काटा नेहमी या 2 टोकांच्या मध्येच कुठेतरी असतो. होय. आणि हा समतोल साधल्याने आपली खूप मोठी ऊर्जा वाचते. ऊर्जेचा विषय निघालाच आहे, तर आता आपण या व्यावहारिक मुद्द्याकडे येऊया. कारण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शारीरिक काम न करताही आपण इतके थकून का जातो याचं उत्तर याच विचारांच्या जाळ्यात लपलेलं आहे. अगदी बरोबर.
खूपच सोपं आणि प्रभावी आहे हे. हो, जेव्हा आपण जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे हा प्रश्न स्वतःला विचारतो, तेव्हा लक्षात येतं की आपल्या डोक्यातील 90% भीती ही केवळ गृहीतकांवर उभी असते. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. आणि जेव्हा आपला मेंदू सर्वात वाईट विचार करेल तेव्हा आपण जाणीवपूर्वक सर्वात चांगल्या परिणामाचाही विचार करून एक समतोल साधला पाहिजे. बेस्ट केस सिनारिओ नक्कीच. म्हणजे जर तो मला इग्नोर करत असेल, असा विचार येत असेल, तर कदाचित तो मला काहीतरी सरप्राईज देण्यासाठी प्लॅन करत असेल, असाही विचार करून बॅलन्स करता येतो. वास्तवाचा काटा नेहमी या दोन टोकांच्या मध्येच कुठेतरी असतो. होय, आणि हा समतोल साधल्याने आपली खूप मोठी ऊर्जा वाचते. ऊर्जेचा विषय निघालाच आहे, तर आता आपण या व्यावहारिक मुद्द्याकडे येऊया. कारण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शारीरिक काम न करताही आपण इतके थकून का जातो, याचं उत्तर याच विचारांच्या जाळ्यात लपलेलं आहे. अगदी बरोबर.
नक्कीच. मानवी ऊर्जेची तुलना आपण मोबाईलच्या बॅटरीशी किंवा संगणकाच्या रॅमशी करू शकतो. आपली ऊर्जा मर्यादित असते. जर आपण आपल्या मेंदूच्या ब्राउझरमध्ये लोक काय म्हणतील, त्याने तसं का पाहिलं, भविष्यात काय होईल, असे 50 अदृश्य टॅब उघडे ठेवले तर संपूर्ण सिस्टम हँग होणारच. हो ना, मग लॅग होणारच सिस्टम. आपण आपली मर्यादित ऊर्जा रोजच्या क्षुल्लक वादांवर आणि निरर्थक चिंतांवर खर्च करतो. मग जेव्हा खरोखरच एखादे महत्वाचे किंवा क्रिएटिव्ह काम समोर येते तेव्हा आपल्याकडे ऊर्जा उरतच नाही. म्हणूनच आपण आपल्या करिअरच्या किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी नेहमी थकलेले असतो. पण नको त्या गॉसिप किंवा चिंता करण्यासाठी आपल्याकडे अफाट ऊर्जा असते. अगदी दुर्दैवी सत्य आहे हे. साहित्यात आपली ऊर्जा वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम दिले आहेत. पहिला नियम अतिशय प्रभावी आहे. जर एखादी गोष्ट 1 वर्षानंतर आपल्यासाठी महत्त्वाची नसेल तर आज तिला 1 तासभरही महत्त्व देऊ नये. हा माझा आवडता नियम आहे. समजा एखाद्या ईमेलमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, 2027 मध्ये या गोष्टीचा काहीही फरक पडणार नसेल तर आज त्यावरून रात्रभर स्वतःला त्रास देणं पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. आणि दुसरा नियम असा आहे की प्रत्येक समस्येवर त्वरित प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच सोडवायची असते. हो, लगेच रिप्लाय द्यायचा असतो. पण काही गोष्टींना फक्त वेळ देणं आवश्यक असते. वेळ हा एक उत्तम फिल्टर आहे. काही काळ जाऊ दिला की अनेक समस्या आपोआप विरघळतात किंवा त्यांची तीव्रता लक्षणीयरित्या कमी होते. खरंच. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे इतरांच्या समस्या स्वतःच्या बनवणं थांबवणं. सहानुभूती असणं वेगळं आणि दुसऱ्याच्या प्रश्नात स्वतःला गमावून बसणं वेगळं. आपण संपूर्ण जगाला वाचवू शकत नाही. नाहीच वाचू शकत. शिवाय इतरांशी स्वतःची तुलना करण्यात आपली सर्वाधिक ऊर्जा वाया जाते. ती थांबवली की तीच ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरता येते. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. जर आपण ह्या नियमांचे पालन केले, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे थांबवले आणि छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागलो तर आजूबाजूचे लोक आपल्याला निष्काळजी किंवा आत्मकेंद्रित समजणार नाहीत का? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. समाजाचा दृष्टिकोन असा होऊ शकतो की याला तर कशाचीच पर्वा नाही. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण जर आपण मोठ्या चित्राशी हे जोडले तर लक्षात येईल की काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हा कमकुवतपणा किंवा निष्काळजीपणा नसून ती सर्वोच्च बुद्धिमत्तेची खूण आहे. बरं, कसं काय? भावनिकदृष्ट्या परिपक्व असणे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणे नव्हे. समजा एका दिवसात आपल्यासमोर 100 गोष्टी घडतात. जर आपण 100च्या 100 गोष्टींवर प्रतिक्रिया दिली तर संध्याकाळपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ. नक्कीच. पण त्यापैकी फक्त 10 खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि बाकीच्या 90 गोष्टी जाणीवपूर्वक सोडून देणे ही खरी ताकद आहे. काय करावे हे ठरवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच काय करू नये आणि कशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे हे ठरवणे म्हणजेच खरा फोकस. वाह, म्हणजे दुर्लक्ष करणे हे पलायन नसून ती एक सिलेक्टिव्ह आणि जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे. अगदी बरोबर. पण तरीही एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. आपण कितीही ठरवलं तरी कधीकधी वरवरच्या अत्यंत छोट्या गोष्टींवर आपण इतकी तीव्र प्रतिक्रिया का देतो? म्हणजे कोणीतरी फक्त खाली पेन पाडतं किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना कोणीतरी थोडं हॉर्न वाजवतं आणि आपला अचानक स्फोट होतो. याच्या मूळ कारणाकडे आता आपण जायला हवं, कारण तिथेच खरी अडचण आहे. हा अतिशय नाजूक आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा समस्या बाहेर घडणाऱ्या घटनेत नसतेच तर ती आत साचलेल्या भावनांच्या दबावात असते. म्हणजे आत काहीतरी वेगळंच चालू असतं. होय. आपण समाजात वावरताना बाहेरून खूप कणखर असल्याचा बुरखा पांघरतो, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतो, प्रोफेशनल राहण्याच्या नादात भावनांना दाबून ठेवतो. पण आतमध्ये अनेक जुने अपमान, न बोललेले शब्द आणि दुर्लक्षित केलेल्या भावना साठून राहिलेल्या असतात. आणि मग जेव्हा एखादी छोटी घटना घडते, ज्याला आपण ट्रिगर म्हणतो, तेव्हा येणारी ती भयंकर प्रतिक्रिया त्या छोट्या गोष्टीची नसते. ती प्रतिक्रिया असते त्या आत अनेक महिन्यांपासून साचलेल्या संपूर्ण दबावाची. म्हणूनच कधीकधी शांत झाल्यावर आपण स्वतःच विचार करतो की अरे मी इतका का चिडलो, ती तर खूप क्षुल्लक गोष्ट होती. हे अगदी एखाद्या प्रेशर कुकरसारखं आहे. बघा, प्रेशर कुकरची शिट्टी एकदम छोटीशी असते, पण त्यातून बाहेर पडणारी वाफ आणि येणारा मोठा आवाज हा काय त्या शिट्टीचा नसतो. हो ना? तो आवाज त्या कुकरच्या आत साचलेल्या प्रचंड दबावामुळे, त्या प्रेशरमुळे येतो. जर आत प्रेशर नसेल
तर शिट्टी कितीही हलवली तरी वाफ बाहेर येणार नाही. क्या बात है. अगदी परफेक्ट उदाहरण. आपल्या आतले न सोडवलेले भावनिक प्रश्न म्हणजे ते आतलं प्रेशर आहे आणि बाहेर घडणारी छोटी घटना म्हणजे ती शिट्टी आहे. हे अगदी तंतोतंत जुळणारं उदाहरण आहे. आपण भावनांकडे दुर्लक्ष करतो, कामात व्यग्र होऊन त्या लपवण्याचा प्रयत्न करतो, पण मानसशास्त्राचा नियम सांगतो की दाबून ठेवलेल्या भावना कधीच मरत नाहीत. त्या आतल्या आत सडतात आणि कधीतरी छोट्याशा कारणावरून स्फोट बनून बाहेर येतात. म्हणूनच साहित्यात त्यावर एक अतिशय कृतिशील उपाय सांगितला आहे. आपण कधी स्वतःसोबत शांत बसतो का? फोन, इंटरनेट किंवा कोणत्याही अडथळ्यांविना? आजच्या काळात तर अजिबात नाही. स्वतःच्या विचारांसोबत एकटं बसणं आजकाल लोकांना घाबरवतं, कारण स्क्रीन नसली की डोक्यातले आवाज ऐकू यायला लागतात. बरोबर, कारण वास्तवाचा सामना करणं सोपे नसते. पण हीच ती वेळ असते जेव्हा आत डोकावणं गरजेचे असते. जेव्हा अतिप्रतिक्रिया देण्याची वेळ येते तेव्हा बाह्य परिस्थितीला दोष देण्याऐवजी एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? मला खरंच आतून काय वाटतंय? हा राग आहे, दुःख आहे, की माझी एखादी असुरक्षितता आहे जी दुखावली गेलीय? हा तो प्रश्न. होय, इन्सिक्युरिटी. होय. भावनांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी जर त्या पूर्णपणे अनुभवल्या, त्यांना प्रोसेस केलं, तर त्यांची तीव्रता आणि तो आतला दबाव आपोआप कमी होतो. एकदा का भावना ओळखता आली की ती नियंत्रणात येऊ लागते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण या विचारांच्या कचाट्यातून बाहेर कसं यायचं? नियंत्रणाची खरी व्याख्या आपण कशी ठरवायची? कारण शेवटी आपल्याला असं वाटत असतं की सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये असावं. जे शक्य नाहीये. समोरच्याने कसं वागावं हे आपल्या कंट्रोलमध्ये असावं, आणि ते न मिळाल्यास आपण प्रचंड अस्वस्थ होतो. आपल्याला नेहमी परिस्थितीवर नियंत्रण हवे असते, जे मानवी आयुष्यात कधीच पूर्णपणे शक्य नसते. जगातील गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील याची कोणतीही गॅरंटी नसते. मग कंट्रोल कशावर ठेवायचा? खरे नियंत्रण म्हणजे परिस्थिती बदलणे नव्हे, तर त्या परिस्थितीवर आपण देत असलेली प्रतिक्रिया बदलणे. आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येतात यावर आयुष्याचा दर्जा ठरत नाही, तर त्या अडचणींबद्दल काय विचार करायचा याच्या निवडीवर तो ठरतो. अगदी. छोट्या गोष्टींना महत्त्व न देणे हे शिकल्यावर एक वेगळीच स्पष्टता येते. आपल्याला जाणवतं की आयुष्य मुळात इतकं गुंतागुंतीचं कधीच नव्हतं जेवढं आपण आपल्या विचारांनी त्याला बनवून ठेवलं होतं. म्हणजे ज्ञान मिळवणं आणि गोष्टी समजून घेणं हे ठीक आहे. आपण आता भरपूर चर्चा केली, मेंदूची कार्यपद्धती समजून घेतली, पण फक्त समज आल्याने काहीच बदलत नाहीये. ज्ञान फक्त दिशा दाखवतं. अगदी बरोबर. आणि कृती किंवा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया न देणे आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या मोकळ्या मनाने स्वीकारणे हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णयच माणसाला तणावमुक्त करू शकतो. दररोज सकाळी हा निर्णय घ्यावा लागतो की काहीही झालं तरी मी माझी मनःशांती या छोट्या आणि निरर्थक गोष्टींसाठी गमावणार नाही. आजच्या या चर्चेत खरोखरच अनेक गुंतागुंतीचे पदर उलटले गेले. 90% समस्या या खऱ्या नसतात, त्या आपण विचारांच्या भिंगातून मोठ्या करतो. हो. तथ्यविरुद्ध गृहीतक हा फरक समजून घेणे, आपली मर्यादित ऊर्जा योग्य ठिकाणी वापरणे, 100 पैकी 90 गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं कौशल्य आत्मसात करणे आणि आपल्या आतला प्रेशर कुकर शांत ठेवण्यासाठी भावनांचा स्वीकार करणे, हे सर्व मुद्दे खरोखरच डोळे उघडणारे आणि अत्यंत व्यावहारिक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व एका रात्रीत साध्य होणार नाही. सराव लागेल. नक्कीच. याला सरावाची गरज आहे. जेव्हा जेव्हा डोक्यात नको ते विचार येतील तेव्हा थांबून स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावणे हाच यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. नक्कीच. आता या विश्लेषणाच्या शेवटी मला एक असा मुद्दा मांडायचा आहे जो थेट या संदर्भ साहित्यात नाही, पण या सगळ्या विचारमंथनातूनच उगम पावतो आणि विचार करायला भाग पाडतो. कोणता मुद्दा? आपण आत्तापर्यंत आपला मनातील कचरा आणि नको असलेल्या गोष्टी सोडून देण्याबद्दल म्हणजेच लेटिंग गो बद्दल खूप चर्चा केली. मेंदूत साचलेले अदृश्य टॅब कसे बंद करायचे हे आपण पाहिलं. पण जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला असलेला भौतिक कचरा किंवा आपला डिजिटल पसारा, जसे की फोनमध्ये असलेले 10,000 न वाचलेले ईमेल्स, वर्षानुवर्षे न वापरलेले ॲप्स किंवा घरात नुसत्याच साठवून ठेवलेल्या नको असलेल्या वस्तू, हा भौतिक आणि डिजिटल पसारा आपल्या मनातील गोंधळाचेच बाह्य प्रतिबिंब आहे का? अरे चा,
हा खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. जर आपण आपल्या आजूबाजूची भौतिक आणि डिजिटल जागा साफ करायला सुरुवात केली, तो वर्षानुवर्षे साठवलेला कचरा सोडून दिला, तर त्यातून मिळणाऱ्या मोकळेपणामुळे आपल्याला मानसिकदृष्ट्याही जुन्या विचारांना लेट गो करणे अधिक सोपे जाईल का? नक्कीच मदत होऊ शकते. भौतिक जागा स्वच्छ केल्याने मेंदूलाही स्वच्छता करण्याची प्रेरणा मिळेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच शांतपणे विचार करू शकतो. खूपच सखोल विचार आहे हा. कारण जर आपण आतून आणि बाहेरूनही स्वच्छता केली, तर कदाचित आपण जेव्हा दिवसभर वातानुकूलित ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून राहू, तेव्हा संध्याकाळी आपल्याला तो डोंगर पोखरून आल्यासारखा मानसिक थकवा अजिबात जाणवणार नाही. बरोबर. आपली बॅटरी फुल असेल आणि मन अगदी शांत असेल. याच एका नव्या आणि ताज्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.